सातत्यपणाने प्रचार करत लढवल्या गेलेल्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत। आतापर्यंत लाल परीतनं कोण सुसाट निघाले ग्रामीण भागात? भाजप 67, शिंदेची शिवसेना 38, दादांची राष्ट्रवादी 40, त्याखालोखाल आहे काँग्रेस 16, उद्धव ठाकरेंची शिवसेना 14, शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवरती पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे, तर इतर 12 जागांवरती एकतर आघाडीवर आहेत किंवा त्यांनी विजय मिळवलेला आहे। जवळपास 190 जागांचे कल आपल्या हाती आलेत, 193 जागांचे कल आलेत, 731 जागा आहेत। तर पंचायत समिती 125 पंचायत समित्यांमध्ये 1462 जागा आहेत। रत्नागिरीमध्ये शिवसेनेची घोडदौड पाहायला मिळते, पण रत्नागिरीच्या अगदी बाजूलाच लागून जे 2 जिल्हे आहेत त्याचा उल्लेख तू केलास। रायगडमध्ये चित्र वेगळे आहे, कारण रायगडमध्ये काटेकी टक्कर आहे तीनही पक्षांमध्ये। जर का आपण सिंधुदुर्गात आलो तर सिंधुदुर्गामध्ये आपल्याला भाजप पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळते। पुण्यात काय होते? राष्ट्रवादी 10 आणि शिवसेनेनं 3 जागे आघाडी घेतली आहे। दिलीप वळसे पाटलांचे पुतणे विवेक पाटील 809 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। अलिबागच्या शहापूर गटातनं अमित नाईक यांनी विजय मिळवला राष्ट्रवादीच्या। संत दामाजीनगर गटातनं मंगळवेढ्यामधनं आणखी एक विजय भाजप उमेदवार यांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते। खारेपाटणमध्ये शिवसेनेचे गुरुप्रसाद शिंदे हे विजयी झालेले आहेत। कोल्हापूरमध्ये काँग्रेसनं मुसंडी मारली आहे, 10 ठिकाणी काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे आणि शिवसेनेला एक मोठा विजय खारेपाटणमध्ये मिळतोय सिंधुदुर्गातनं, आणि 201 जागांचे कल हाती आले, ज्यामध्ये सर्वाधिक जागांवरती आत्ता आघाडी आहे ती भाजपची। तर भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले 500हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत। रायगडमध्ये आतापर्यंत राष्ट्रवादीने 3 जागा जिंकल्या आहेत। कलांचा विचार केला तर द्विशतक पार झालेले आहे। आता कलांमध्ये भाजप 70, म्हणजे भाजप आता शतकाच्या दिशेने निघालेला आहे। शिवसेना 38, राष्ट्रवादी 43, काँग्रेस 21, ठाकरे सेना 14, इतर 12 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 3 अशी सध्याची स्थिती आहे। रायगडमध्ये महाडमध्ये विकास गोगावले 530 मतांनी आघाडीवर, तर शहापूर गटातनं राष्ट्रवादीचे अमित नाईक जिंकलेले आहेत। अलिबागमधली ही अपडेट। त्यासोबतच धाराशिव पारा गटातनं राष्ट्रवादीच्या संध्या मुरकुटे आघाडीवर आहेत, तर जळी गटात परभणीमध्येच भाजपचे दिलीप देशमुख हे जवळपास जिंकण्याच्या स्थितीत आहेत, विजयाच्या उंबरठ्यावर आहेत ते। परभणीमधली ही अपडेट आहे। तर सिंधुदुर्गच्या खारेपाटणमध्ये शिवसेनेचे उमेदवार जिंकलेले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातलं हे सगळं चित्र आपल्याला ही दृश्य तिकडे दिसत असतात वारंवार। त्याच माध्यमातून आपण एक आकडेवारी बघायचा प्रयत्न करूया। भाजप 70, शिवसेना 38, राष्ट्रवादी 43, काँग्रेस 21, ठाकरे सेना 14, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 3, इतर 12, 731 पैकी 201 कल सध्या आपल्या समोर आहेत, ज्याच्यामध्ये अर्थातच आघाडी सध्याच्या घडीला दिसते ती भाजपची। भाजप सर्वात मोठा पक्ष कलांच्या बाबतीत आहे, त्याखालोखाल दुसरा पक्ष आहे अजित पवारांची राष्ट्रवादी। शिवसेना 38 जागांसह 3ऱ्या क्रमांकावर आहे, काँग्रेस 4थ्या जागी 21 जागांसह, ठाकरेंची शिवसेना 14 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागा आणि इतर 12 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। लातूरमध्ये भाजपची जोरदार कामगिरी, 7 जागांवर भाजपनं आपली आघाडी टिकवून ठेवलेली आहे। 8 जागांवरती भाजपनं आपली आघाडी टिकवून ठेवली, पण त्याखालोखाल काँग्रेस सुद्धा आहे 7 जागांसह। रेणापूरचा एक निकाल हाती आलेला होता जो आपण बघणार आहोत, पण काँग्रेस कोल्हापूरमध्ये सुद्धा मुसंडी मारते, 10 जागांच्या आघाडीसह। महाडमध्ये विकास गोगावले हे जवळपास 530 मतांनी आघाडीवर आहेत, आणि मगाशीचे दृश्य जल्लोषाची लातूरमधली काँग्रेसच्या वतीनं हा जल्लोष साजरा केला जातोय। खरं, कारण लातूर असेल किंवा कोल्हापूर असेल, दोन्ही ठिकाणी आपण बघितलं की काँग्रेसच्या बऱ्यापैकी ठिकाणी आघाडी आहे त्यांची, त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स पाहता त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता जल्लोष सुरू केलाय, आनंदोत्सव, ताशे वाजतायत आणि त्यासोबतच एकमेकांशी बोलून एकमेकांना शुभेच्छा देऊन अभिनंदन करून केला जातोय। निकालाची सध्याची आकडेवारी कलांची आपल्या समोर आहे। 70 ठिकाणी भाजप, 38 शिवसेना, त्यासोबतच 43 राष्ट्रवादी कलांच्या विचार केला तर किंवा निकालाचा पुढे आहेत। काँग्रेस 21 जागी पुढे आहे, त्यासोबतच ठाकरेंची शिवसेना 14 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र सध्याचं। शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी 3 ठिकाणी आघाडीवर, तर इतरांच्या खात्यात सध्याच्या घडीला 12 ठिकाणची आघाडी। 831 एकूण जागांचा विचार केला तर सध्याचे कल समोर आलेले आहेत, ज्याच्यामध्ये भाजपच्या खात्यात 70 इतकी आघाडी, 200 पार कल झालेले आहेत। परभणीत टाकळी कुंभकर्ण गटातनं प्रतीक्षा जयस्वाल या जिंकतायत, तर रायगडमध्ये महाडमध्ये विकास गोगावले 530 मतांनी आघाडीवर, प्रतीक्षा जयस्वाल विजयाच्या उंबरठ्यावर। परभणीमधली अपडेट। आणि रायगड जिल्हा परिषद पाभरे गटातनं राष्ट्रवादीचे अनिल बसवत हे जिंकलेले आहेत, तर काँग्रेसने कोल्हापूरमध्ये 10 ठिकाणी आणि राष्ट्रवादीने 8 ठिकाणी आघाडी घेतली आहे। आणि कलांच्या बाबतीत द्विशतक जवळपास ओलांडलेलं आहे। बार्शी उपळाई ठोंगे गटातनं भाजपचे उमेदवार दीपक वैद्य यांचा विजय झालाय। बार्शीमधला, सोलापूरमधला हा दुसरा निकाल म्हणावा लागेल।